प्रेक्षक खुश रहेंगे, क्योंकि जिस तरह से वो बल्लेबाजी करते हैं सामने वाले सभी दर्शकों को प्यार में डूब जाते दर्शक। तो चलिए चलते हैं मैदान की ओर, जहां पर पहले ऐसा करने आएंगे राजन कोहली, सब स्ट्राइक पे प्रशांत भगत और नॉन स्ट्राइकिंग पे सचिन भगत। नाम ही काफी है जिनका, डीटी स्पोर्ट्स ब्रांड एम्बेसडर। तो यहाँ से बड़े स्ट्रोक लगाने पड़ेंगे अगर मैच में रहना है, लेकिन राजन कोहली सर भी, इनका भी नाम बड़ा है, उन्होंने भी बहुत क्रिकेट खेला। पहली गेंद पे तैयार रहेंगे प्रशांत। ऑफसाइड के बाहर वाली गेंद थी जो कि वाइड यॉर्कर, बढ़िया स्टार्ट। यहाँ पे गति में कमी थी लेकिन सटीक टप्पा यहाँ पे अपनाया था राजन कोहली सर द्वारा, जो कि बहुत इंपॉर्टेंट रहता है, क्योंकि मूर्ति शेठ अपना टप्पा जो कि मैग्रा ने दिया था, गति इंपॉर्टेंट नहीं है, टप्पा इंपॉर्टेंट है। बैकफुट लेके पंच किया है, इस बीच बहुत बढ़िया स्ट्रोक प्रशांत भगत द्वारा। दौड़ने की गुंजाइश नहीं है क्योंकि ये गेंद रुकने वाले में से नहीं है। बहुत बढ़िया स्ट्रोक, बैकफुट पंच देखने को मिला। पॉइंट को यहाँ पे बीट करते हुए गेंद बहुत बेहतरीन यहाँ पे जाएगी मेन रन 4 के लिए। तो अपना खाता खोला है, अपनी टीम का खाता खोला है प्रशांत भगत द्वारा। अगर 50+ के बैटर इस तरह से बैटिंग करेंगे तो थोड़ा सा टेंशन कम हो जाएगा टीम शेलकर का, क्योंकि जिस तरह से देखा जाएगा टीम कुंबड़भुज के पास बैटिंग है, आज अशोक जी नहीं है, शायद घर में कुछ फंक्शन है। बैक पे मिला के और एक बार हल्के हाथों से पंच किया है। एक बेहतरीन गेंद थी राजन कोहली सर, एक गेंद में कुछ कमी नहीं थी, निश्चित तौर से आपकी गेंद बहुत बढ़िया थी, लेकिन बल्लेबाज भी उसी तरह से होशियार है प्रशांत, जिनका एक ही यहाँ पे कारण है कि उन्होंने स्ट्राइक रोटेट करने का प्रयास किया, क्योंकि जो फील्डर पॉइंट में था उसको डीप में भेजा गया था। पहले वो गेंद के ऊपर जो चौवा आया था, तभी जो फील्डर पॉइंट में था तभी चौवा आया था, तो वो फील्डर को डीप में भेजा गया है। ये कहा था मैंने, अगर सचिन भगत आएंगे ना तो छोड़ने वाले में से नहीं है। जिस दिन आपकी गेंद स्लॉट में गिरेगी ना, वो गेंद पार्किंग प्लॉट में जाके रुकने वाली है। ये लंबा लॉन्ग एंड स्ट्रोक नंबर 6 देखने को मिला है। पहले गेंद के ऊपर अपने इरादे स्पष्ट किया है, नाम काफी है सचिन शेठ भगत। शुरुआत की है, आगाज किया है, क्योंकि पहली गेंद के ऊपर निर्धाव बिंदी गेंद देखने को मिली थी, उसके बाद चौवा, उसके बाद 1 रन और ये नंबर 6। तो पहले 4 गेंदों में रन संख्या अर्जित की गई है 11। इस बीच बैक पे विकेट पंच किया है, लेकिन वहां पे पॉइंट डीप पॉइंट में निश्चित तौर से प्रोटेक्शन दिया गया है। प्रशांत का पूरा तरह से ध्यान ही नहीं था, 2 बार सचिन भगत आके रुके, लेकिन प्रशांत जी रेडी नहीं थे। ज्यादा घड़ी करने की जरूरत है भी नहीं है, क्योंकि रन संख्या बन चुकी है 1 डजन 12। शॉटों की खेलने का प्रयास किया था, विक्की कोहली के हाथ में दस्तानों में गेंद रुकेगी, क्योंकि ये ऐसे फील्डर है विक्की कोहली जो कि कभी भी छोड़ते नहीं है कैच। सुबह का बोला अगर शाम को वापस आए तो उसे बोला नहीं कहते। अगर 12 रन आए तो पहले 5 गेंदों में, तो यहाँ पे राजन कोहली सर ने कम बैक किया है, जो कि इंपॉर्टेंट है, ब्रेक थ्रू मिला है अपनी टीम के लिए। तो पहले ओवर में आए रन 12, जिसमें एक चौवा मिला था, एक छक्का मिला था और 2 एक रन आए थे। तो पहले 6 गेंदों में आए 12। तो प्रशांत जी की जगह पे आएंगे समीर भगत। डीआर गेंदबाज, लाईव्हला आवाज येत नाही बाबा। गेंदबाजी के स्वरूप में दूसरे गेंदबाज डीआर, जिनका ज्ञानेश्वर नाम है लेकिन डीआर नाम से पहचाने जाते हैं। ज्ञानेश्वर निजी पहला अपनी टीम के लिए, दूसरा ओवर राइट आर्म राउंड द विकेट। बढ़िया स्ट्रोक है ये, रन्स देके जाएगा ये स्ट्रोक, और यहाँ पे नंबर 4 आएंगे। कुछ इंच से गेंद अंदर गिरी है, नहीं तो नंबर 6 आ सकते थे। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से गेंद को इनसाइड आउट का ड्राइव देखने को मिला था सचिन शेठ भगत, जिनका नाम बोलेगा तो
एक ब्रांड एम्बेसडर है डीपी स्पोर्ट्स ओनर के, और बल्ला चलता है ना जब जब, ये रुकने वाला मस नहीं है। बढ़िया स्ट्रोक, लेकिन डीआर भी ऐसे गेंदबाज है ना, उनके पास गति और क्षमता है, अपने हाथों में तीरथ है, तो होशियारी डीआर के पास भी है। दानिशर कोहली, मैंने कहा था उनके पास गति है, उसका यहाँ पे इस्तेमाल किया है, क्योंकि झड़ में फेंकी थी एक गेंद, तो एक ही रन आएगी। तर निश्चितच सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। जे खेळाडू खेळलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण जेवणासाठी यावं, सर्वांसाठी जे जेवण असते जेवणाची व्यवस्था केलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून। तर आपण फेटुलस मास्टर्स जेवणासाठी यावं। पूरी टॉस गेम थी, यहाँ पे रन्स की गुंजाइश है। कदाचित असं वाटलं होतं की नरेंद्र कधी चेंडू सोडत नाही, परंतु या ठिकाणी चेंडू सोडला त्याचा फायदा मात्र उचललाय। इशू बाईज आहे ना, बॅट आहे ना, ओके। जोपर्यंत पंच सांगत आहे तोपर्यंत बॅटच। वय जर पाहिलं गोलंदाजाचं 60 वर्ष आहे, परंतु आजही ताकद आणि लाईन लेन्सचा ठीक आहे। हलक्या हाताने खेळलाय, कारण चेंडू हाही पायावरती सोडला होता। एक धावाचा प्रयत्न करा, फलंदाजीचा मात्र फसू शकत होता, परंतु सचिन शेट म्हटलं तर स्वतःवरती विश्वास ठेवतात, सातत्याने 2 धावा मात्र काढल्या जातात। धावसंख्या पाहतो देवरले मात्र निश्चितच 20च्या घरामध्ये धावसंख्या आतापर्यंत पाहिलं तर अतिशय सुरेख आहे। टू गो इन दिस ओव्हर। सुंदर चेंडू, मी म्हटलं होतं पहिलाच की डीआर एक असा गोलंदाज आहे, हुशारी कशाला म्हणतात ना, एखाद्या चेंडूवरती मोठा फटका आला म्हणून लगेच आपलं अवसान सोडत नाहीये। अवसान जर गाळलं ना की माणूस मात्र दिशाहीन होतो, परंतु डीआर कडे ती क्षमता आहे। आपल्याकडची जी महत्वाची अस्त्र आहेत ना, ती योग्य वेळेला कशी वापरावी हे डीआर कडून शिकावं। बंप आहे, बंप कॅच आहे। मग त्या दिवशीच्या मॅच मध्ये धोनीची बायको लय उडत होती, मजा करत होती, तिला वाटलं कॅचच घेतली की काय, पण त्यावेळेला बंप कॅच होती जी बुमराहने पकडली होती। आणि खरं तर खुशी काय असते आपल्या मॅचची ही पाहायला मिळाली। मग लहानांपासून थोरांपर्यंत मॅच जिंकण्याचा आनंद पाहिला। 2 षटकांचा अंत झालाय, 2 षटकांची अंतिम धावसंख्या होती म्हणजेच 21:18 चला घाई करा मित्रांनो, आणि चला लवकर लवकर या क्षेत्ररक्षण सजवा लवकर। तर यशवंत ज्या गोष्टीबद्दल मी सांगत होतो की महेंद्रसिंग धोनीची बायको एक चेंडू निर्धाव गेला म्हणून अक्षरशः नाचत होती, तिला असं वाटलं की ती कॅच पकडली की काय। म्हणजे क्रिकेटची क्रेज भारतामध्ये किती आहे पहा, 254 धावा आणि आपण फक्त 7 धावांनी जिंकतोय। शेवटच्या ओव्हरमध्ये जर 30 धावा नसत्या तर काय झालं असतं, शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावा सुद्धा आल्या होत्या। काय क्रिकेट पाहायला मिळालं, आणि उद्या मॅचवर आपल्याला मॅच पाहायला मिळेल निश्चितच फायनल अहमदाबादला। तर तिसरं षटक साकारण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संगीत तिसरं मंगेश कोहली, जे एक बंधूंची जोड त्रिकूट आहे बंधूंचं, त्यापैकी एक मंगेश कोहली। चला सर्वांना विनंती असेल आपण जेवणासाठी यायचं आहे, बामणनगरी संघ सुद्धा विनंती असेल जेवणासाठी यायचं आहे। याच्यानंतरचा सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला, तो म्हणजेच तरघर आणि बामणनगरी। चांगला फटका आहे, लॉंगांकडे चेंडू जाईल, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सिंगल मात्र पाहायला मिळेल। 1 धावाने मात्र धावसंख्या पाहतोय आपण, निश्चितच 22
विकेट मात्र पाहायला मिळालाय. समीर भगतला परतावं लागेल. मग मंगेशने मात्र आपलं काम करून दाखवलंय. कॉटन बोल्ड जो की गोलंदाजाचा स्वतःचा विकेट, मग गोलंदाजाची स्वतःची विकेट म्हटलं तर ऋषीभाई पहिला क्लीन बोल्ड आहे, दुसरा कॉटन बोल्ड आहे, तिसरा स्टंप आउट आहे आणि एलबीडब्ल्यू ही गोलंदाजाची स्वतःची विकेट. बाकीचे आपल्याला कोणाच तरी साथ लाभते. नवीन गोलंदाज आपण पाहतो प्रवीण. प्रवीण आणि सचिन भगत अशी जोडी. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक हाय कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक मात्र येतील तोपर्यंत दुसऱ्या प्रयत्न केला जातो. हे महत्वाचं आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यापेक्षा संघाच्या धावा कशा बनतील हे महत्वाचं आहे. इथं मात्र दुहेरीने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतात 24 घरामध्ये. मंगेशचं हे षटक आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा आल्या जरूर, परंतु एक महत्वाचा विकेट मात्र मिळवलाय. इथून महत्वाचं असेल शेलगार संघासाठी की प्रवीण आणि सचिन शेठ भगत कुठपर्यंत मैदानावरती राहतात ना ते महत्वाचं आहे, कारण कंबळबाजीकडे ताकद आहे. फुल टॉस चेंडू होता. हलक्या आपण ड्राईव्ह केला. लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एका धावाला मात्र कन्वर्ट केलंय दुसऱ्या धाव्यामध्ये. प्रत्येकाने 2-2 धाव संघाला आपल्या सुस्थितीमध्ये नेत असते. धावसंख्या 26 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मोठा फटका मारणं गरजेचं आहे. आता या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा जमवल्या गेल्यात. धावसंख्या 25 आहे. धावसंख्या 26 आहे. एक धाव 27 वरती जाईल धावसंख्या. Yes, 27 runs on the scorecard. 27 धावसंख्या. काय चेंडू फेकला. गती पहा, वेग पहा, टप्पा पहा. योग्य टप्प्यावरती फेकलेला चेंडू. मग ताकदवर फलंदाज सचिन शेठ भगत यांना काही समजत नाहीये. चला मैदानामध्ये पाण्याची मागणी केलेली आहे. आयोजकांना विनंती असेल मैदानामध्ये पाण्याची मागणी केलेली आहे, पूर्तता करा. मैदानामध्ये गेलेलं पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी. आपण ऐकताय गव्हांचा आवाज, राजकिरण कोहलीची वाणी. तोपर्यंत घेऊया क्षणभर विश्रांती आणि विनंती असेल आपण कृपया करून जेवणासाठी यावं. सर्वांसाठीच आयोजकांच्या माध्यमातून स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाची मेजवानी केलेली आहे. आतापर्यंत जर आपण आलेख पाहिला. चला याच्यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. तरघर आणि बामणनगरी संघ आपली उपस्थिती दाखवा प्लीज. आतापर्यंत आपण आलेख जर पाहिला तर निश्चितच सुरुवात चांगली झाली होती आणि त्या सुरुवातीमध्ये प्रशांतने मात्र निश्चितच 5 धावा केल्या होत्या. नंतर मात्र सचिन भगत ठीक आहे. तर पहिले 2 गडी जे बाद झाले त्याच्यामध्ये समीर आणि प्रशांत हे गडी बाद झाले. त्याच्यामध्ये प्रशांतने 5 धावा केल्या होत्या, समीरने 1. आणि आताची जोडगोळी आपण पाहतो जे की खेळतायत ते म्हणजे सचिन शेठ भगत जे की 8 चेंडूमध्ये 16 धावा करून खेळतात आणि प्रवीण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 5 धावा करून खेळतात. ही सांख्यिकी आपण पनवेल टेनिस क्रिकेट लेव्हनच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहिली. शैलस्मिती तळघर यांच्या माध्यमातून आयोजित केलेले सामने 40+ मास्टर्स वल्लभभाई नोड 40+ मास्टर्स चषक. मग ट्रॉफी, सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळतात. आयोजन जबरदस्त आहे डे नाईटचं. चल लवकर क्षेत्र सजवा कुंभलवीर संघ, कारण ऊन भरपूर आहे. जेवढा वेळ तुम्ही उन्हामध्ये राहाल तेवढा तुम्हालाच त्रास होणार आहे, कारण मॅचेस जिंकत जसं जातील ना तसं जास्त उशिरा अजून उन्हामध्ये थांबावं लागणार आहे. तरघर संघाची उपस्थिती लाभलेली आहे. बामणनगरी संघाची उपस्थिती कृपा करून दाखवायची आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. किशोर गोलंदाज आपण पाहतो. किशोर शफल होऊन मारलाय. प्रवीणचा हा ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय, हे महत्वाचं आहे. मग गोलंदाजाने सोडलेला चेंडू त्याचा आलेख आखणं गरजेचं आहे, त्याला रीड करणं गरजेचं आहे.
पहिला जसा चेंडू फेकला लगेचच हा चौकार पाहायला मिळाला. किशोर गोलंदाजीच्या बोलावरती वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. ह्या चौकारानं धावसंख्या मात्र पाहिलं तर 31 घरामध्ये गेल्या, कारण शेवटच्या चेंडूवरती मागच्या ओव्हरमध्ये चौकार कोणतीही धाव आली नव्हती. धावसंख्या सीमित होती. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, नंतरच्या षटकामध्ये आल्या होत्या 9. नंतर मात्र जे काही षटक फेकलं मंगेशने फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. किशोरच्या मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. हे एक सिल्वर संघासाठी एक जमेची बाब आहे, महत्वपूर्ण बाब आहे. पुढचा चेंडू प्रवीणसाठी ऑफस्टंपच्या बाहेर फिरवलंय. चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. स्विंग अँड मिस जे की गोलंदाजाचं श्रेय असतं, प्रवीणला मात्र फिरवलाय. याही वेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या बाजूला कदाचित नाही आहे आणि क्षेत्र पाहिलं तर चांगलं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू मात्र चाललाय पुन्हा एकदा दणदणीचा चौकार. महत्वपूर्ण अशा धावा आहेत ह्या शेलगर संघासाठी. धावसंख्या 35 घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. पुढचे 3 चेंडू बाकी आहेत. कोणत्याही पद्धतीने धावा येणं महत्वाचं आहे. या 2 चौकारांनी मात्र कुंभडभुज संघाला विचार करायला भाग पडले. कुंभडभुज संघाच्या संघनायकाला क्षेत्ररक्षणामध्ये फरक करायला भाग पडले. चला घाई करा. खरं तर 5 षटकांचा खेळ आहे, जास्त वेळ दौडू नका. डे नाईटच्या मॅचेस आहेत. फुल टॉस चेंडू होता, सरळ खेळलाय. इथे मात्र चेंडू काय पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा चौकार. 3 चौकार आलेत परंतु सलग नाही आलेत. जर सलग 3 चौकार मारलेत तर निश्चितच कुमार दक्ष, मेघनाथ शेठ वाजेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. तर पुढच्या चेंडूवरती चौकार आला तर निश्चितच 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. यावेळेला ही चौकारण्याची संभावना आहे परंतु विकीला ही चेंडू फसवून चालला आहे. तर मेघनाथ शेठ तुम्ही लावलेलं बक्षीस 500 रुपयाचं कुमार दक्ष वाजेकर यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये हे बक्षीस मात्र पटकावलं इथे प्रवीण यांच्या माध्यमातून. धावसंख्येला मात्र चांगला आकार मिळाला. धावसंख्या 43 घरामध्ये चाललेत. या 5 चेंडूंमध्ये 4 चौकार खेचण्याचा इथं भीम पराक्रम मात्र निश्चितच प्रवीणने केलेला आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर निश्चितच मेघनाथ शेठ यांच्याकडून 500 रुपये जमा झाले. बघा बक्षीस देण्याचं मन असं असावं, देतो नंतर करू बघू असं नाही, 500 रुपये कॅश जमा. तर प्रवीण यांनी सलग ते 3 चौकार ठोठावले, त्यामुळे मात्र 500 रुपये. मग कोणत्याही प्रकारची हॅट्रिक किंवा धावून 4 धावा कुमार दक्ष, मेघनाथ शेठ वाजेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि जे बक्षीस मात्र पटकावले या ठिकाणी. तर शेवटचं षटक साकारण्यासाठी निश्चितच कोण येईल हा प्रश्न मात्र असेल. राजा नाही मदन ना, मदन तिन्ही बंधू मंगेश, मदन आणि किशोर, तिनेही बंधूंची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली. मंगेशने सुंदर गोलंदाजी फेकली. किशोरचा आजचा दिवस नव्हता जरूर, पण तू मदनला शेवटचा हाणामारीचा षटक आणायचा आहे. मदन कोहली आणि समोर असतील सचिन शेठ भगत. माझ्याकडे धावसंख्येला उभारी पाहायला मिळेल का? लेफ्ट टर्न केलाय, डाऊन द लेग आहे, एकदम मात्र वाढली जाईल. धावसंख्या 44 घरामध्ये 44 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 6 चेंडू. मदन फुलटॉस चेंडू होता, नो मॅन्स लँड कडून चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चाललाय. एक हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळालाय. मग सचिन शेठ भगत साहेब म्हटलं तर षटकारांचे बादशाह आहेत आणि असा चेंडू जर आला तर हवा जरी समोरील विरुद्ध असली तरी हवेच्या विरोधात षटकार खेचताना पाहायला मिळतील. धावसंख्येला मात्र आकार मिळाला. धावसंख्या 50 झाल्या. टाळ्या वाजल्या पाहिजे संघ. अर्धशतक लगावला गेले संघाचं.
आडव्या पट्ट्याने खेळताना सुंदर चेंडू मदन, खरंच सुंदर चेंडू. चला बामणडवली संघ फायनल कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जातो. आम्ही तुम्हाला मगापासून आवाज देतोय. तर बामणडवली संघ तरगर संघ इथे उपस्थित आपण यावं. वाव, अप्रतिम, देखना, माइंड ब्लोइंग, लॉन्ग अँड स्ट्रॉंग. सचिन शेठ भगत, ब्रँडेड सिक्सर. 56. हॅट्रिकला चान्स आहे पुन्हा एकदा. मग षटकार हॅट्रिक साठी कोणतीही हॅट्रिक असो, वाईड हॅट्रिक सोडून मध्ये डॉट आलाय ना, पण तो अजून ते पुढे धावा चेंडू आहेत 3 मध्ये एक निर्धाव चेंडू आला होता. फटकेबाजी चांगली आहे. 2 धावांचा प्रयत्न केला जाईल की चेंडू मात्र चौकाराकडे चाललाय. चेंडू बॅटच्या समोर लागला, त्याच्यामुळे चेंडूने एक विशिष्ट वेगळंच वळण घेतलं. चेंडूला एवढी जबरदस्त मार पडला की चेंडू अपसुकच बाउंड्रीच्या बाहेर गेला. टर्नला लागला चेंडू. चौकाराने मात्र धावसंख्या चांगल्या आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 60च्या घरामध्ये. 12 चेंडूंमध्ये 32 धावांची खेळी चालू आहे. शेवटचे 2 चेंडू हवेमध्ये आहे. समालोचन कक्षाला मात्र मानवंदना आणि मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त पहा, बरोबर तेच बक्षीस उडवण्याचा प्रयत्न केलाय ज्याच्याकडे लक्ष असतं. इरादे स्पष्ट केलेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे. एका चेंडूवरती मात्र काय येईल पाहायला मिळेल. 38 वरती खेळताना कदाचित बादची संधी होती की काय, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली कारण बॅटने चेंडू कट आवाज आला होता. इथपर्यंत बादची संधी होती. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अंती धावसंख्या आहे 67 आणि 68 धावांचं टार्गेट. 67 धावा शेलगर संघाने काढलेल्या आहेत. 68 धावा ह्या कोंबडवी संघाला काढाव्या लागतील. पहिलं षटक फेकलं राजन कोळी सरांनी 12 धावा दिल्या. दुसरं षटक ज्ञानेश्वर फेकलं, फक्त 9 धावा दिल्या. तिसरं षटक मंगेश दादा 6 धावा, किशोरभाऊजी 16 धावा आणि मदनबाई 24 धावा. भरपूर धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एकत्रित पाहिलं तर बॅटिंग मध्ये 38 आणि 39 धावा. सचिन शेठ भगत 14 चेंडू 39 धावांची लेनआउट केली. प्रवीण 9 चेंडू 21 धावा. आणि गोलंदाजांमध्ये पाहिलं तर आपण ऑनस्क्रीन पाहू शकता, अक्षरशः मंगेश कोहली जर सोडला तर सगळ्या गोलंदाजांवरती थोडीशी मार खावी लागली. मंगेशनी 6, ज्ञानेश्वरनी 9, बाकीचे गोलंदाज भरपूर अशी धावा मात्र खायला गेल्या. निश्चितच हे 500 रुपये जमा आहेत प्रवीण तुमचे, मॅच संपल्यानंतर घेऊन जावा. तर येणाऱ्या ह्या 68 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, कशा पद्धतीने ह्या धावांना सेव्ह केलं जाईल की धावा चेस होतील, या सर्व गोष्टींचा लेखाजोखा मात्र इथं श्री सुयोगजी कुल यांच्या आवाजामध्ये ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद. चला बामणडवली आणि तरगर उपस्थित आहे. बामणडवली संघाला विनंती आपण कृपया करून यावं लवकर.
तर धन्यवाद राजशरण कोहली सर. शैलेश स्मृती तरगर आयोजित 40+ मास्टर्स चषक 2026 ही स्पर्धा आज आपण शेलगडच्या मैदानावरती अनुभवतोय. आणि या स्पर्धेतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये शेलगड संघाच्या फलंदाजीचा तडाखा अगदी उन्हाचा जसा वाढलाय तसा मात्र बॅट्समनची बॅट तलपताना आपण पाहिले. सचिन भगत यांची ती 39 धावांची 72 खेळी. दोन टीम मध्ये टॉस केला जातो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बामणडोंगरी विपक्ष तरघर यजमान वर्सेस मेहमान. बामणडोंगरी संघानं नाणेफेकी जिंकली आहे. या मॅच नंतर आपल्याला आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल तरघर विपक्ष बामणडोंगरी 40+ मास्टर्स या दोन संघादरम्यान. चला चेंडू द्यायचे. आयोजकांना विनंती, चेंडू द्या. टार्गेट आहे 68चा. 68 धावांचा हा पाठलाग उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. खरं तर या धावसंख्येचा पल्ला पार करण्यासाठी नरेंद्र आणि नशीब कोहली अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. कुंभडभुजे 40+ टीमची आपण पाहतोय सलामीची जोडी नरेंद्र आणि नशीब. कुठल्या तर टुर्नामेंटला ना चक्रीवादळ येतो पक्का आणि ना सगळा पट्टी बिट्टी उडून येतो. बघितली कधी? आणि पहिलं षटक फेकण्यासाठी खरं तर शेलगर संघाच्या वतीनं प्रमुख गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रशांत भगत गोलंदाजीच्या अंबरठावर आपण पाहतोय. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ नरेंद्रच्या बॅट मधून आलाय. सलामी देणारा स्वागत करणारा षटकार. खड्डा होता ना. 68चा पाठलाग आहे. नरेंद्र यांनी नक्कीच गणलं होतं. आपली विकेट आणि आपली फलंदाजी आपल्या संघासाठी उपयुक्त ठरेल अशा रीतीनेच खेळायचं आहे. पहिल्याच बॉलवरती येणारा हा षटकार फलंदाज नरेंद्र यांचा आत्मविश्वास वाढवणारा असेल, परंतु इथून मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलाय प्रशांत भगत यांना. नेक्स्ट बॉल यावेळेला अगदी थोडासा टप्पा पुढे ठेवण्यात आला आणि वेग थोडासा वाढवला होता प्रशांत यांनी. आणि या बॉलवरती मिळालेली एक धाव. टोटल मात्र आपण पाहाल तर पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 7 धावा धावफलकावरती 68चा चेस आहे. नशीब गोली स्ट्रायकरवरती येतात. आपण पाहतो नशीब याला जर नशीब बदलायचं असेल कुंभड विजेचं तर फलंदाजी करावी लागेल, परंतु या गोलंदाजानं कदाचित नशीब बदलवू शकला असता, परंतु हा सुटलेला खेळ शेलगर संघाच्या पत्त्यावरती पडू शकतो. नशीब गोली हे कुंभड विजय टेनिस बॉल क्रिकेट मधील असं नाव आहे की जर हा नशीबचा सुटलेला झेल
येणाऱ्या काळामध्ये किती महागात पडू शकतो हेही पाहायला मिळेल. कारण का सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आला तो नशीब कोहली आणि हा झेल मात्र सहज सोपा झेल प्रशांत यांच्या हातामध्ये अगदी निसटला गेला. यावेळेचा हा चेंडू पंच वल्लेत वाईड न दंडित केले जाईल आणि टोटल मात्र आपण पाहाल तर या वाईडच्या सहाय्यानं 9 धावा धावफलकावरती. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला आणि नरेंद्र याच्या बॅट मधून हा मात्र आणखीन एक विस्फोटक फटका पाहायला मिळाला. जसा मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आला तसा अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिला. माइट हिट लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम षटकार. लाजवाब फटकेबाजी नरेंद्रची पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार. तदनंतर मात्र या चेंडूवरती आलेला हा षटकार जबरदस्त स्टार्टअप आपल्या संघासाठी करून देत असताना नरेंद्र यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका खेळत होता परंतु बॅटवरती चेंडू आला नाहीये. सचिन भगत यांना आपण पाहतो तिथे फील्ड केला जाईल. तद्वर मात्र पुन्हा एकदा एक सिंगल. टोटल धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या साह्याने आपण पाहाल तर 16 धावा धावफलकावरती. 68चा पाठलाग आहे. नशीब यांचा एक झेल सुटला आहे. तदनंतर मात्र ते स्ट्राईक कडे आले. प्रशांतचा चेंडू या वेळेला अगदी पाहिलं तर विक्रम फील्ड वरती पोहोचलेही नव्हते. तेवढ्यात गोलंदाजी हा चेंडू आपल्या हातातून सोडला आणि हा फटका खरं तर विक्रमची पाठ होती आणि पाहिलं तर हा चौकार आला. येणारा चौकार आपण पाहतो. षटक क्रमांक पहिला समाप्त होईल. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहाल तर 20 धावा. 68चा पाठलाग आहे. 68चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा आपण धावफलकावरती पाहिल्यात. करतो कॉल तुला थोड्या वेळात. कोण आहे बॉलर आता? बॉलर समीर नवीन गोलंदाज येतोय. समीर भगत. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात तर लगावल्या गेल्या तर फलंदाजी करत असणाऱ्या टीम कुंभडभुजीच्या वतीनं 68चा चेस आहे. सुरुवात तर दमदार झाली. या सुरुवातीला अखेर विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल तर इथून पुढे हीच कामगिरी कार्यतत्परपणे सातत्यपूर्ण करावी लागेल आणि ती केली जाते. नरेंद्रच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. अगदी मैदानाच्या चौफेर टोलेबाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग नरेंद्र यांची. 5 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. टोटल धावसंख्या पण धावफलकावरती पाहाल तर या चौकाराच्या सहाय्याने 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 23 बॉल 44 धावांची गरज. 23 मध्ये 44 बनवायचे आहेत जरूर, परंतु इथून मात्र शिलगर संघाला मी एकच सांगेन, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांती परमेश्वर. घाम घालावा लागेल मैदानामध्ये. येणाऱ्या गोलंदाजांना डॉट बॉल फेकत विकेटच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिलगर संघाला विकेट मिळवून द्यावी लागेल. समीर भगतला गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. आणखीन एक शॉट ऑफ लेंथचा चेंडू, अगदी वेट अँड वॉचचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झाले. विक्रमचा आज पाठलाग सोडत नाही या चेंडू, तो ज्या दिशेने जातो त्या दिशेने चेंडू जातो. अगदी आज मात्र आजच्या दिवसांमध्ये जो आपण पाहतो या मॅच मध्ये बराचसा बिझी राहिला विक्रम. खरं तर सीमारेषा लगत चेंडू खोलवर गेला होता चौकारानंतर, तो त्याने शोधून आणला. कौतुक असेल विक्रम तुझे. यावेळेचा चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये आला, परंतु सीमारेषे लगत उभा असणारा क्षेत्ररक्षक सचिन भगत यांनी टिपला हा झेल. फलंदाज नरेंद्र या फलंदाजाचा सप्तो इथे विराम लावण्यात आला. मी म्हटलं होतं शिलगर संघाला जर सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत ही करावीच लागेल आणि समीरच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळालं. सचिन भगत यांच्या माध्यमातून टिपलेला हा झेल समीर याच्या गोलंदाजीवरती
नरेंद्रला बाद करणारा राहिला पहिला धक्का कुंभडविजय संघाला नरेंद्र कोहलीच्या माध्यमातून. नरेंद्र कोहली बॅक टू द डगआउट. पहिला धक्का पहिला हजरा असलेला कुंभडविजय संघाला धावसंख्या धाव फलकावरती असताना 26 या धावसंख्येवरती पहिला आला. पहिला विकेट आला 26 धावसंख्येवरती. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय इलेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती विकी. धावसंख्येचा 68चा पाठलाग करत असताना मी तर म्हणेन पायावर रचून आपली कामगिरी पत्ते करून गेला तो नरेंद्र. आता मात्र या रचलेल्या पायावरती आपल्याला मंदिर उभारायचं असेल तर इथून मात्र येणाऱ्या फलंदाजांना त्या दिशेने कामगिरी करावी लागेल. परंतु समीर भगतच्या आक्रमणाला तोंड देऊ शकत नाही आहे फलंदाज. आणखीन एक फलंदाज त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फर्निचर डिस्ट्रॉय पाहायला मिळालं. समीर भगत यांचा खरं तर हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. जबरदस्त बॉलिंग. फलंदाज विकी बॅक टू द डगआउट पाहायला मिळाला. शून्यावरती बाद होणारा फलंदाज विकी. खरं तर बॅक टू बॅकचे 2 विकेट आले. जर विकेट हॅट्रिक आली तर आणखीन 500 रुपयाचे पारितोषिक असेल ते दक्ष वाजेकर यांच्या माध्यमातून. दक्ष मेघनाथ शेट वाजेकर यांच्या माध्यमातून खरं तर 500 रुपयाचे पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी किशोर कोहली मैदानामध्ये दाखल झालेत. आता मात्र येणाऱ्या या फलंदाजांना आपला डाव सावरायचा आहे. कुंभडविजय संघाला खरं तर नरेंद्र यांनी पाया रचून दिला परंतु येणाऱ्या फलंदाजांना त्या पायावरती बांधकाम करून खरं तर विजयाची मोहर उमटवत विजयाचा कलश गाठला जाईल का हाच मात्र इथे प्रश्न असेल. या मॅच मध्ये समीर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू अगदी हलक्यापणे खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सचिन. चेंडू उचलते वेचील. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विक्रम नंतर सचिन भगत ही जास्त बिझी राहिलेत. एक खेळाडू जास्त चेंडू या खेळाडूंकडे गेलेत. या इनिंग मध्ये आपण पाहतो आतापर्यंत समीर एक यशस्वी गोलंदाज राहिला. बॅक टू बॅकचे 2 विकेट त्याने मिळवले. त्यानंतर ही सिंगल आले. स्लोवर वर फेकला होता. आजची नक्कीच इथे थोडंसं व्हेरिएशन वापरलेलं पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्ती अखेर टोटल धावसंख्या दाखल आहे ती 27 धावा. नंतर मात्र समीकरण बदललं जाईल. 18 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल ती 41 धावांची गरज. 18 मध्ये 41 बनवायच्या. आता मात्र जी सरासरी कदाचित पहिल्या षटकामध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला होता नरेंद्र या फलंदाजानं परंतु तदनंतर जशी नरेंद्रची विकेट आली ना आता मात्र कुंभडविजय संघ कुठेतरी अडचणीमध्ये येताना दिसतोय. या अडचणीच्या कालामध्ये तारणवर उभा राहणारा कोणता फलंदाज असेल. पाणी. चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. पाणी न्यायचं मैदानामध्ये. शैलेश मोदी तरगर 40+ मास्टर्स यांच्या वतीनं आयोजित 40+ मास्टर्सची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि हा खरं तर या स्पर्धेतील ही तिसरी मॅच. या तिसऱ्या मॅच मध्ये हा थरार भन्नाट पाहायला मिळतोय. एक जबरदस्त लढत. जितका प्रखर उन्हाचा तडाखा आहे ना तितका चांगला फलंदाजांचा परफॉर्मन्स गोलंदाजांची धमाल आणि क्षेत्ररक्षणाची कमाल पाहायला मिळते. मिथुन शेठ मात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. मिथुन शेठ मात्रे उलवा यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती. अतिथी मान्यवर मिथुन शेठ म्हात्रे यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतो 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 3 षटकांमध्ये उर्वरित 41 धावा जमवायच्या आहेत आणि थांबवायच्या आहेत शेलघर संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. आपण पाहतो सचिन भगत ज्यानं खरं तर फलंदाजीमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली. 39 धावांचं भरीव योगदान शेलघर संघासाठी दिलं. आता मात्र त्यांना गोलंदाजीमध्ये कमाल करायची आहे. येणारे 18 बॉल 41 ची गरज असताना गोलंदाजी बाबा सचिन. पहिलाच बॉल किशोरसाठी खरं तर टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. बॅट चेंडूचा संपर्क नाही. येणारी डॉट बॉल नक्कीच प्रेशर वाढवतील फलंदाजी करणाऱ्या टीम कुंभडभूच्या वरती आणि डॉट बॉल मात्र प्रेशर रिलीज करून जातील ते टीम शेलघर वरती.
नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडूकरचा मोठा फटका केला होता परंतु पुन्हा एकदा बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला म्हणजे थोडंसं फंबल चालू क्षेत्ररक्षक एकेरीचा प्रयत्न दुहेरीमध्ये होता परंतु नकार दिलाय. नशीबना नक्कीच आपल्या स्वतःवरती विश्वास दाखवला. झेल सुटला त्यानंतर मात्र नशीबची फलंदाजी तितकीशी चांगली पाहायला मिळाली नाहीये. तर मात्र नशीबला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्या संघासाठी तारणांवरून उभं राहावं लागेल. नरेंद्रची विकेट आल्यानंतर आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं असेल तर या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका आलाय. एक दैदिप्यमान अफलातून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा डिपेक्स टाकावर बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा चौकार होता. सचिन भैया त्यांच्या वतीने आक्रमण केलं गेलं चौकाराचं आणि या चौकाराची साईन आपण पाहाल तर टोटल 32 धावा धावफलकावरती. अजूनही 36 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. विक्रमला मात्र इकडून तिकडून पलवलं जातं. अगदी आपण पाहिलं तर आता डीप पॉइंट मध्ये उभा केला विक्रम यांना. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा वेट अँड वॉच जबरदस्त असा फटका पाहायला मिळाला. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आला. नशीब कोहलीच्या बॅट मध्ये येणारा हा चौकार. छत्तीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही येणारे आपण पाहाल तर 14 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल. 14 मध्ये 32 बनवायचे आहेत. विक्रमच्या दिशेनं जातोय ना त्या दिशे 14 मध्ये 32 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिन. यावेळेला पुन्हा एकदा अगदी पाहिलं तर हा फटकाही कदाचित येणं खूप गरजेचं होतं. चांगला चेंडू होता आणि आपण पाहिलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 चौकारानंतर येणारा डॉट बॉल सचिन बजाज यांचं कमबॅक पाहायला मिळालं आणि हे कमबॅक खूप गरजेचं होतं. पुनरागमन खूप गरजेचं होतं. मिथुन शेठ मात्र यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करू. आणि हा वाईट बॉल आला. आणखीन एक अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. टोटल मात्र आपण पाहाल तर 37 धावा. अजून जिंकण्यासाठी 13 चेंडू 31 धावांची गरज. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस फक्त एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. समीकरण मात्र बदलेल. एक धाव धावफलकावरती धावसंख्या 38 जमा होतील आणि टोटल मात्र आपण पाहाल तर दोन्ही जिंकण्यासाठी 12 चेंडू 30 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 30 बनवायचे. तर मी विनंती करतो आयोजकांना उपस्थित मिथुन शेठ यांचं इथं स्वागत सन्मान करायचं या स्पर्धेच्या वतीनं. माई चोकर शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक भेट गोड आठवण सन्मानशील अगदी आपल्या घरामध्ये जपून ठेवावं असं मात्र शैलेश स्मृती तडगरच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. मिथुन शेठ म्हात्रे इथं उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवरांचं इथं स्वागत सन्मान आपण पाहतोय. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीला स्मरून मात्र आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रवीण यांचा पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच हा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 12 मध्ये 30 ची गरज होती. पहिला चेंडू निर्धावाला. 11 मध्ये अजूनही 30 बनवायचे आहेत. 11 चेंडू 30 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. प्रवीण यावेळेचा चेंडू आणखीन एक तर पंच बोललेत आमच्याकडं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवांतर धावसंख्या जोडली जाईल धावफलकावरती. तर मात्र 11 चेंडू 29 धावांची गरज. यावेळेचा चेंडू वाकडोकी जात असताना पुन्हा एकदा खेळून काढला. अगदी 200 प्रेक्षकांना भेदून हा मात्र चौकार आला.
विजयातील अंतर 4 धावांनी कमी केलं जाईल. शॉर्ट प्लेनचा हा चेंडू नशीबचा ते स्ट्रॉंग झोन बनून राहिला. बऱ्याचशा धावा नशीबच्या बॅट मधून त्याच क्षेत्रामध्ये आल्यात. आतापर्यंत 3 चौकार त्याच झोन मध्ये आलेत. खरं तर चला चेंडू द्यायचा. दहा मध्ये 25 बनवायचे अजूनही. जिंकण्यासाठी कुंभविजय संघाला 10 चेंडू 25 धावांची गरज असेल. 68चा पाठलाग होता. खरं तर हा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे. अजूनही 10 बॉल 25 धावांची गरज. फुल टॉस खरं तर पुढे फुटफुटवर आले होते परंतु बॅटवरती चेंडू तितकासा चांगला आला नाही. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एकेरी पूर्ण केली. लगेचच मात्र दुहेरीचा प्रयत्न हा यशस्वी राहिला आणि या 2 धावेच्या साह्याने पुन्हा एकदा आपण पाहाल तर समीकरण आलं. टोटल मात्र आपण पाहतोय 45. 9 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. इथून मात्र अजूनही काही घडलं नाही, काही बिघडलं नाहीये, कोणी जिंकलं नाही कारण की मॅच अजून संपली नाही. मॅच ऑन आहे दोन्हीकडे 50-50 इथून मात्र पाहायला मिळते. 9 बॉल 25 ची गरज असताना मात्र प्रवीणच्या माध्यमातून हा डॉट बॉल पाहायला मिळाला. ही खरं तर मॅच मध्ये रंगत वाढणारी असेल. येणारे डॉट बॉल फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करणारे असतील तर येणारे नक्कीच मोठे फटके हे फलंदाजावरती प्रेशर रिलीज करणारे असतील. हा चेंडू आला. नो बॉल. कदाचित यष्टी रक्षक या चेंडूवरती बीट झाला असताना तर या नशिबाच्या धावसंख्या मिळू शकल्या असत्या. काही हरकत नाही. प्रवीण हा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झाला. या वेळचा फुलटॉस चेंडू नशीबच्या बॅटवरती इतके चांगले येत नाही जितका तो शॉर्ट प्लेनच्या चेंडूवरती खेळतोय. परंतु फुलटॉस चेंडूवरती मिळालेल्या हा 2 धावा विजयातील अंतर कमी करणारे असतील. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 7 धावसंख्या जिंकण्यासाठी गरज आहे. 7 चेंडू 20 धावांची गरज. 7 मध्ये 20 बनवायच्यात. येणारा एक बॉल हा निर्णायक असेल. हा टर्निंग पॉइंट घेणारा बॉल असेल. कदाचित या बॉल वरती नक्कीच कदाचित एखाद दुसरा मोठा फटका आला असता तर मात्र रंगत पाहायला मिळाला असती. काही हरकत नाही आहे. अजूनही जिंकण्यासाठी 6 बॉल जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. रख वस्तूला बुलंद कर तू कामयाबी कापी. नक्कीच आपण पाहतोय जर या विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर इथून मात्र आपले हौसले बुलंद करावे लागतील की नक्कीच इरादे बनवावे लागतील. बनलेल्या इराद्यांना मात्र यशस्वी वाटचालीकडे नक्कीच मार्गक्रमण करावे लागेल. आतापर्यंत आपण पाहिला चांगला खेळ दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि ही मॅच मध्ये रंगत वाढली गेली. 6 मध्ये अजूनही बनवायचे 19. 6 मध्ये 19. 3 डिक्लेअर फटके अजूनही बाकी आहेत. येणारे बॉल 6 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 40+ मास्टर्स कुंभर विजय संघाला आणि शेलगर संघाला मात्र त्याचे नक्की धावसंख्या डिफेंड करायची आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन शेलगर संघ बनेल की चेसिंग चॅम्पियन कुंभर विजय संघ बनेल. आता नक्की 6 चेंडू नंतर हा चित्र स्पष्ट होईल. या विजय आणि पराजयाच्या मध्ये उभा असणारा फलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत एका हाती किल्ला जन खरं तर नरेंद्र बाद झाल्यानंतर आपल्या संघासाठी तारदार म्हणून उभा राहिला तो म्हणजे नशीब कोहली. आता नशीबच्या अर्थामध्ये कुंभर विजय संघाचं नशीब लिहिलेलं असेल. आतापर्यंत 23 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून दिलं गेलं परंतु ह्या 23 धावा तेव्हाच सफल राहतील आणि तेव्हाच गणल्या जातील जेव्हा येणाऱ्या 6 मध्ये 19 बनवल्या जातील. यावेळचा पहिलाच बॉल हा मात्र नशीब कोहलीच्या बॅट मधून येणारा हा मोठा फटका षटकार असेल. हा फटका स्वागत करणारा असेल. हा फटका इशारा दिलेला असेल विजयाचा की काय हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. अशोक भगत यांच्यावरती केलेलं हे आक्रमण षटकाराला.
अशोक यांच्या या पहिल्याच बॉलवरती हा षटकार मिळवला गेला. मी म्हटलं होतं नशीबच्या हातामध्ये कुंभरभुजे संघाचं नशीब सध्या दडलेलं आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अजूनही 13ची गरज आहे. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार पाहायला मिळाला आणि हा षटकार मात्र आशा अपेक्षा उंचवणारा असेल. इरादे नक्कीच बनले आहेत. त्या बनलेल्या इराद्यांवर कामकाज केलं जात आहे आणि इथून मात्र विजय आणि पराजय या बाबींच्या मध्ये उभा असणारा हा एक मात्र नशीब कोहली 0 या धावसंख्येवरती या खरं तर फलंदाजाचा झेल सुटला होता आणि सुटलेला झेल आज खरं तर या क्षणाला शिलगर संघासाठी डोकेदुखी ठरलाय. 4 मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. येणारे बॉल बाकी आहेत 4. जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 धावांची. येणारे चेंडू 4 जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये रोमांचपणा वाढला जातो, रंगत वाढली जाते. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मॅच होती कुठे, मॅच लिहून ठेवली कुठे आणि खरं तर 68 धावांचा हा मोठा वाटणारा डोंगर खरं तर लिलिया पार केला. एकीकडे सुरुवात करून दिली. मी म्हटलं होतं नरेंद्रनं पाया रचलाय. त्या रचलेल्या पायावरती सुबक मूर्ती करत विजयाची मोहर उमटवायची असेल ना तर अशा रीतीने फलंदाजी मिडल ऑर्डरच्या फलंदाजाची होणे खूप गरजेचे आहे. यावेळेला आणखी एक चांगला फटका आपण पाहिला तर डीप मध्ये शतक्षक आहे संदेश फेकी येईल तद्वर मात्र शतक्षक चांगलं झालं परंतु पुन्हा एकदा या चेंडूवरती ह्या 2 धावा मिळतील. स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं हाच प्रयत्न असेल या षटकामध्ये आणि उर्वरित चेंडूंमध्ये. 3 मध्ये अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. या 3 मध्ये आतापर्यंत 14 खर्ची केल्यात परंतु या 3 मध्ये 5 बनवाव्याच लागतील. तर या जमवलेल्या धावांचा आपण नक्कीच सोनं झाला असं म्हणतात. परंतु यावेळेला झेलची संधी आहे. अशोक झेल खाली पोहोचलेत. पुन्हा एकदा झेल सुटला गेला. नशीब कोहलीला मिळालेलं आहे दुसरं जीवनदान. आणखीन 2 धावा. सामना हाय व्होल्टेज होत चाललाय. सामना मात्र रोमांचक होत चाललाय. सामना प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा अगदी ज्या दिशेनं चाललाय ना खरं तर दुपारच्या या सत्रामध्ये उन्हाचा हा तडाखा आणि उन्हाची जशी झळ आपल्याला लागते ना तशी मात्र आपण पाहतोय. तुम्ही मानव नाही पंचविशी कोणी तुम्ही आदिमानव आहात आणि या वाढणाऱ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये हा सामन्याचा मात्र रंगतपणा वाढला जातो. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. येणारे बॉल असतील बाकी 2 जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 2 मध्ये 3 धावांची गरज. 2 बॉल 3 धावांची गरज. अशोक बजाज आतापर्यंत षटक साकारत असताना आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू नशीब कोहलीच्या बॅट मधून आला परंतु हा सीमारेषेलगत टर्निंग पॉइंटचा मात्र हा कदाचित हा कॅच नाही तर मॅच पकडलाय की काय या षटकानं. 2 बॉल 3 धावांची गरज असताना मात्र हा उत्कृष्ट झेल टिपला गेला. झेल टिपला तो झेल टिपणारा शतक्षक आपण पाहतोय. प्रवीणनं मात्र हा झेल टिपला. लाजवाब झेल मात्र पाहायला मिळाला आणि बाद होणारा फलंदाज खरं तर आतापर्यंत ज्या नशीब कोहलीनं कोंबड भुजे संघाचं नशीब लिहिलं होतं ना त्या नशीब कोहलीचं मात्र नशीब कदाचित या झेलने फिरवलं गेलं. बराचसा काही खेळ बराचसा काही रंगतपणा या चेंडूवरती पाहायला मिळाला. जितका चांगला चेंडू हाताळला गेला अशोक यांच्या माध्यमातून तितकाच चांगला फटकाही पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. कदाचित असं वाटलं होतं की या फटक्यावरती मॅच संपते की काय परंतु त्यामध्ये उभा असणारा हा क्षेत्ररक्षक प्रवीणनं मात्र दाखवून दिलं. हा झेल टिपला आणि नशीब कोहलीला चालतं केलं. येणारा बॉल 1 जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. ह्या 3 धावा निर्णायक बनवाव्याच लागतील.
तर मात्र नक्कीच कुंभरभुजा संघ विजय होऊ शकतो. परंतु या 3 धावसंख्या जर थांबवल्या तर मात्र नक्कीच शेलगर संघ आपल्या घरच्या मैदानामध्ये विजय होऊ शकतो. बॅट्समन नवीन फलंदाज आपण पाहतोय मंगेश मैदानामध्ये दाखल झालेत. जय आणि पराजयामध्ये उभा असणारा हा फलंदाज मंगेश याला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर मात्र आपण पाहतोय जरा अशोक. आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा एक बॉल 3 धावांची गरज. एकदा जोरदार स्वागत. यावेळचा चेंडू खरं बॅट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कोणताही नाही आहे आणि चेंडूला ओलांडले सीमारेषा. आला हा विजयाचा चौकार. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कोंबडभुजे. अखेरच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच चांगली लढत पाहायला मिळाली. नक्कीच चांगला खेळ शेलगर सिंगाच्या वतीने राहिला. परंतु म्हटलं जातं हार जीत ही पक्कीच असते आणि जिंकण्याचा इथून मात्र मान मिळवला तो कोंबडभुजे टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन कोंबडभुजे 40+ मास्टर्स टीमला आणि हार्ड लक टीम शेलगर 40+ मास्टर्स टीम. आपलाही चांगला खेळ राहिला. आपल्यालाही पुढील वाटचालीसाठी देतोय शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला प्रवीण शेलगर संघाचे प्रवीण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. शेलगर संघाचे प्रवीण आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय थरार पाहायला मिळाला, काय मॅच पाहायला मिळाली. अगदी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा हा सामना आपण पाहिला तर हा उत्कंठावर्धक सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला गेला आणि रंगतदार मात्र पाहायला मिळाली. नक्कीच 2 टीम दरम्यान त्या टीम होत्या शेलगर आणि कुंभरभुजे. जबरदस्त अखेरच्या क्षणापर्यंत मात्र या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळाली आणि अखेर मात्र सामनाचा सामनावीर नशीब कोहली ठरला. सामनाचा सामनावीर 39 धावांची बहारदार केली. खरं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी राहिली आणि नशीब कोहली ज्यांना खरं तर कुंभरभुजे संघाचं नशीब पलटवलं गेलं. चला टीम बामणडोंगरी बॅटिंग आपली स्वीकारली. आपण नक्कीच विनंती करू